आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा. जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. शरद पवार यांनी आगामी निवडणुकांमध्ये नव्या नेतृत्वाला संधी देणार असल्याचं महत्त्वपूर्ण विधान केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26व्या वर्धापन दिनी बोलताना प्रमुख सहकाऱ्यांसोबत चर्चा करून पक्ष मजबूत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांसोबत जाण्याबाबत सकारात्मक संकेत दिलेत. कार्यकर्त्यांच्या भावना सर आखोपर असतात असं त्या म्हणाल्यात. तर त्यांनी सहन करायला शिका असं स्टेटस ठेवल्याने चर्चांना उधाण आलं होतं. मात्र ते वैयक्तिक मत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. तर याच विधानामुळे शरद पवारांनी पक्ष निर्णयाचा अधिकार त्यांना दिल्याने आता अजित पवारांसोबतच्या भविष्यावर सर्वांचं लक्ष लागलंय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर ग्रीन बॉन्ड सूचीबद्ध करत इतिहास रचलाय. अशी करणारी ही भारतातील पहिलीच महानगरपालिका ठरणार आहे. तर 200 कोटी रुपये उभारणी करून पीसीएमसीने शाश्वत शहरी विकासाप्रती आपली बांधिलकी दर्शवली आहे. तर इतर शहरांसाठी हरित प्रकल्पांसाठी भांडवल उभारणीचा एक नवीन मार्ग देखील मोकळा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांची खरी ताकद त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते आणि समर्थक असल्याचं म्हटलंय. तर सोडून गेलेले परत येतील असा विश्वास देखील व्यक्त केलाय. त्यांनी शरद पवारांना मिळालेल्या समर्थनाचं कौतुक केलंय. राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या वतीने पूजा, अभिषेक, तळी भंडार करून भंडारा उधळण्यात आलाय. तसेच जेजुरी गडावर भाविकांसाठी अन्नदान सेवा देखील उपलब्ध करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी लढेंगे और जीतेंगे ही नवीन घोषणा दिली आहे. यातून त्यांनी शरद पवारांसोबत पक्ष पुन्हा एकदा जोरदारपणे कामाला लागला असेल असे संकेत दिले. महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुख यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर आणि ईडीच्या कथित गैरवापरावरून भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर सरकार सत्तेत आल्यापासून अनेक मुद्द्यांवरून आपली भूमिका बदलल्याचं त्यांनी म्हटलंय. जमिनीच्या एका प्रकरणात महसूल आणि वन विभागाचे काही अधिकारी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेत. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी लोक अदालतीमध्ये होणार असून पुढील चौकशी सुरू आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातील पाईट येथे 86 गुंठ जमिनीचा धक्कादायक गैरव्यवहार उघडकीस आलाय. ही जमीन मूळ मालक मेलेला असताना देखील त्याच्या नावाचा दुसरा व्यक्ती उभा करून हा व्यवहार करण्यात आल्याचं समोर आलंय. या बनावट प्रकरणात मोठ्या बिल्डरसह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मृत व्यक्तीला जिवंत दाखवून कागदपत्र तयार करण्यात आली होती. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये कार्यरत असलेल्या एका तरुण डॉक्टरने आत्महत्या केली आहे. डॉक्टरांच्या कुटुंबियांनी रेडिओलॉजी विभागाच्या प्रमुखावर छळाचा गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. तर या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात. पुण्यातील ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.